आईचीच लेख. आई उठते 11 वाजता, पोरी कमी 12 वाजता आंघोळ करायची. पाठच उठली ना. हा बिल्ला आल्यावर म्हणता बाय पाठ उठली. खुशाल लाजा बिजा नसल्यावर उठतात. राजाच्या बापावर खुशाल म्हणतात की पोरीने आंघोळ नाही केली. आईचीच लेख आहे ती. आहे का? अरे पोरी बाई बघ आपल्याला शेती ती. ए तुम्हाला आता कामाला पाठवा लागून कुठतरी. असल्या चिखलात कोण नाही. 24 तास पाऊस चालू आहे. उठू सकट वाटत नाही असल्या पावसात. आणि रानात राहतोय आपण तर जरा सकट सोय नाही. काम कोण करायचे? तुम्ही आहे ना. तुम्ही आहे तर खाऊ द्या आम्हाला. तुपल्या आई बी येईन काय काम करायला आमची जर. माझ्या आईचं नका बाय काढू. माझी आई गरीब बनी बसती गप. नाही तर वेळ पडली माझ्या आईला आणि बाय माझ्यासाठी तुमच्यासाठी. आपलीच नको बाय जावायच्या घरी. नमस्कार मित्रांनो, सरगम फिल्म प्रोडक्शन मध्ये आपलं स्वागत आहे. आता वाजले 10:30 आणि 10:30 वाजलेले बघा. तुम्हाला खोटं वाटत असेल. हे बघा किती उजीड पडलेला आहे. आणि मी आता आंघोळ वगैरे केलेली आहे. बघा मला सासूबाई काय बोलते आणि काय नाही. अंजू तुला अक्कल बिक्कल हाय की नाही काय माहित आहे. वरच्यावर 10 वाजता झोपती बॅ खुशाल. अहो आई मग काय आज रविवार आहे संडे स्पेशल. मग काहीतरी झोपाव बिपाव म्हणलं काय करायचं उठून तरी. झाली सुरू तुमची किटकिट. आपण काय नोकरीला आहे का काय संडे मिंडेन म्हणायला. आठवडाभर काम करताय मग रविवार तर आराम नको का? हा तुलाच पटलं पाहिजे बाय 10 वाजता उठायला आणि ते बिन लाजावानी. तरी म्हणलं माझी सासू कशी काय सकाळ म्हणली नाही काय की बडबड बडबड. नवरा गाडीवर गेला की सुरूच तुमचं झालं. नवऱ्याला सांगायचं ना मग काही हॉटेलचं आम्हाला पोहोची जाय खायला प्यायला काही. हा नवरात तिकडे उपाशी मरू राहिला. तुमचाच लेक आहे. तुम्हाला जरा माया नाही बाय लेकाची. लेकाची माया पण आता 10 वाजता तर कोणी झोपत का आपलं मराठी धर्म. लवकर उठायचं आंघोळ करायची काही देवाला अगरबत्ती काही आहे का नाही. हा द्याला तुम्ही तर म्हणले माहिती सून 12-3 झाली काय द्याला अगरबत्ती करता. आता दोन्ही कुणा बोलाता बाय. आता एक नाहीये 2-3 दिवस. दररोज उठायचं. तुला दररोज किटकिट किटकिट करायला लावायची बाय तू. तुमच्या काळात मला चहा पाणी जेवण काहीच जात नाही बाय. का पा किती लुकडी झाले मी. जायचं दवाखान्यात मग. डॉक्टरला म्हणते की मैसून लय जाड कर. बाय मला लेखा पाठ पासून उठून काम करते म्हणे. शेणकूर झाड झूड. मग तर काही सोयच नाही बाय आम्हाला. जाड जर केलं तर मग तर दररोज कीर्तन तुमचं सुरू होईल माझ्या भोवतनी. मग तेच म्हणलं कधीतरी म्हणत जाऊ दे बाई आपली सून झोपली झोपू द्या. काम करते दिवसभर. व्हिडिओ बनवती दमती व्हिडिओ बनवू. मस्त खरंय पण आपलं उठलं लवकर आंघोळ विंघोळ करून चहा पाणी पिऊन बसला का व्हायना. अंजू तब्येत कमी करायची म्हणती आणि एवढा मोठा बिस्किटचा पुडा घेतला बाय. मालिक तिकडे उपाशी तापाशी रातून दिवस तुला म्हणती कमी करायची अजून बदली व्हायला बाय. मग का खाली बघायला होतं का? मग काय करा आता बा. खाली नाही तर जीव काही आवरी जाव ना. काय आला जीव आवरायचा बाई आई. पोटाला लागेल तेवढंच खायचं. आणि काय म्हणतो कोण म्हणतं भादाडी व्हायला लागले. मी आता किती बारीक झाले. गाडीवर गेले तर 2-2 दिवस जेवायला नाही. तुमच्या लेखात नुसतंच गाडीवर नेले म्हणे फिरायला येतो तुला लय हाऊस हॉटेलातलं खायचं बीचं आपल्या काय ते 5-6 जेवण. म्हणलं आता घरी आले तर चांगलं चुंगलं खाईन बाई. आता तू गिलास पिऊ राहिली साईचं गटन पोरग तिकडे तसंच उपाशी राहते. बिस्किटच्या पुडाच्या अक्का बसू राहिली. तुमच्या लेखाचं कोणी तोंड धरलं काय. त्याला हाऊस गाडी घ्यायची मला गाडीवर जायचं. पण आता कमी करायचं म्हणते तर मग उलीशी अर्धा खात जा. सकाळी संध्याकाळी अर्धा खात जा. तुम्हाला काय करायचं आई. खाण्यावर जाता माझ्या झोपण्यावर जाता. मला असं वाटतं मीच माहेर निघून जाऊ. नको जाऊ. लोक म्हणते कमू आली नाव ठेवायचे लक्षण नको करू. जातेच मी माहेर निघून. गेले परत यावा नाही लागायचं काय. हा यावा नाही लागायचं परत. कळायला यायचं. तुम्ही असं बडबड करायला येत असतात का? हा नान्न मारणं चुकत नसते. असं बडबड नाही करायची. या हिला बोला ना. हे बा झोक्यात मोबाईल घेऊन बसते उठल्यापासून पाटापासून. प्रांजल ए पोरी ऐका ध्यान पा इकडे बघायचं का तू. ऐका ध्यान पा गिन्यान गेलेलं ते खरंच शाळा शिकायचं का. जाईन इकडे बघ ना पिले. येडा जणर दम तुम्हाला चांगलं नेऊन घातलं का महिना 15 दिवस मग नाही खाल भेटलं का जरा ते आपण बोंबलं. आंघोळ केली नाही 11 वाजले. पिलू अंजू बांगड्या नाही काही नाही. कपाळ कधी टिकली नसती. कानात नाही काही. काय का अंजू असं काय त्याला काय होतंय आई. फॅशन आहे आजकाल. तुम्ही काय 2-2, 3-3 बांगड्या हातात. आई तुम्ही किटकिट करून नका जाऊ बरं का. मी तुमच्या लेकासंग डबल गाडीवर जाईल ना. पण जाय ना मग देव काय म्हणे काय.
देख म्हणे काम नाही केलं म्हणून आईन बडबड केली तुला. हा त्यांना काय तिथं गाडी शायनिंग मारत बसताय, खाताय पिताय, मजेशीर आता राहतंय. माणसाला काय काम असते काय भाकरी कालवणाचे. मग करायला लावायचं. गॅस ते बी ते हॉटेलचं खायला सोपलंय ते एक. हे शिकिलं नाही मी त्या भाकरी कालवण. शिकायचं ना मग, फक्त शिया द्यायचं शिकिलं मला. म्हणलं नुसतं मोकळी सून केली भाकरी कालवण तर बस झालं आम्हाला. हा त्यानंतर मित्रांनो मी गेले किचनमध्ये. त्यानंतर किचन साफ करता करता आले होते आमचे मावशीचे मिस्टर. त्यांना करायचा होता चहा. आमची प्रांजल कशी बसली, नाही पण बसल्या. चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईबर करायचं विसरू नका.